नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. नाशिक शहरातील तपोवन परिसरात असलेले झाडे तोडण्यासाठी आता प्रशासन जरी एकवटलं असलं, मात्र ही झाडे वाचवण्यासाठी आता पर्यावरण प्रेमी जे आहे ते एकवटलेले आहेत. अभिनेते तथा पर्यावरण प्रेमी शिंदेसाहेब आपल्यासोबत आहे. झाडं तोडणार आहे, प्रशासनाने हा निर्णय जवळपास फायनल केलेला आहे. ती झाडतोड थांबण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. तुम्हाला वाटतंय सर की हे झाडं राहावीत, कारण की प्रशासनाचा जो निर्णय घेतलेला आहे ती झाडं जवळपास तोडायचं निश्चित झालेलं. नाही, प्रशासनाला नेहमी वाटतं की काय आम्हाला सगळे अधिकार आहेत. तुम्ही पैसे घेऊन काम करता, नोकर म्हणून काम करता. ते करताना तुम्ही तुमचा जॉब करत असताना तुम्ही खोटे अजेंडा राबवू नका, प्रोटोकॉल नका राबवू. मुळात झाडं तोडणं बिडणं हे सगळं योग्य नाही आहे. आणि स्पेशली ही तर चांगली काय त्याला पवित्र भूमी आहे ना. या भूमीतली झाडं तोडताना लाज वाटायला पाहिजे ना. इथली झाडं तुटता कामा नये. नाशिककरांनी ही भूमिका घेतली आणि मला रात्रंदिवस त्यांचे फोन येतात, तुम्ही आम्हाला सपोर्ट करायला या. तर मी पण म्हणलं, अरे आपल्याला समोर काहीतरी असं घडतंय, तुटतंय, तर आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे, म्हणून मी आलो. पण मला एक असं कळत नाही, प्रशासनाने जवळपास 1800 पेक्षा जास्त झाडांवर मार्किंग केलेली आहे. मंत्री गिरीश महाजन जरी बोलले की हे झाडं तोडावी लागणार, जे 10 वर्षातील आतील आहे, कारण त्याच्यासाठी पर्याय जागा. त्यांनी म्हणलं म्हणजे काय फायनल नाही हो. इथं प्रत्येक माणूस म्हणतो की तो काय मूर्ख आहे का? तुम्ही कुठल्या तरी राज्यात नाही येता, कुठल्या तरी गावातले असता आणि इकडे तुम्ही असा डिसिजन घेत असाल ना, तुम्हाला ती पॉवर असली तर तुम्ही जरा अभ्यास करा आणि सुधारा. आणि इथं झाड तुटून देऊ नका. या सगळ्या लोकांच्या म्हणण्याला महत्व द्या. कारण की ह्या झाड तोडून ही जागा जी आहे ती भारत मंडपम असेल किंवा बिल्डरांना घशात घालण्यासाठी जागा देणार आहे, असं पर्यावरण प्रेमींचा देखील. आज जगातले बिल्डर म्हणजे काय आहे? ज्या भूमीवरती अन्न पाणी जगण्यासाठी जी येते भूमी, त्या जमिनीत आयुष्यात पुढे काहीच उगता कामा नये, त्याच्यासाठी बिल्डर काम करतात. बिल्डर म्हणजे राक्षस आहे तो. ह्या जगातले आत्ताचे राक्षस कोण आहेत ह्या काळातले? तर ते बिल्डर आहेत ना. कारण ते जमिनीचाच नाश करतात. तिथं परत काही उगताच काम आहे. माणसांची सोय करताय, पण तुम्ही सगळे ऑन पेपर सगळे खोटेपणा करतात ना. बरं, झाड तोडण्यासाठी कायदाच नाही आपल्याकडं. 1000-2000 रुपये दंड. त्यामुळे एक बिल्डर काय 500 झाडं तोडा की लगेच 50,000 भरा की लगेच झालं बिल्डिंग बांधायला कामं. त्यामुळे पहिला कायदा बदलला पाहिजे आणि झाड तोडू देता कामा नये. हा महत्वाचा कायदा व्हायला पाहिजे. तो फार दुर्लक्षित कायदा आहे आपल्याकडे. साधू संतांसाठी ही जागा करायची आहे, काँक्रिटीकरण करायचं खरं तर प्रशासनाचा इथे मानस आहे. तर हे झाड तोडणं एक कुंभमेळ्यासाठी पर्याय असू शकतो. साधू संतांची काय व्याख्या आहे हो? त्या भगवी कपडे घातले इकडे टिळा लावला म्हणजे साधू संत झाले? इथे सर्वसामान्य माणसाचे झगडतात ते साधू संतच आहेत. ह्याच्यापेक्षा वेगळे साधू संत कुठले? ते कधीतरी इथं कुंभमेळ्याला राहणार, हे कायमचे साधू संत राहत आहेत, त्यांचं कोणी व्हॅल्यू करणार? मला वाटतं नाशिककर हे झटतायत, हे खरे साधू संत आहेत. त्यांनी आपली झाडं तुटू देण्याची भूमिका घेतली, ते खरे साधू संत आहेत. शिंदे साहेब, एक शेवटचा प्रश्न. जेव्हा मागचा जो कुंभमेळा झाला होता त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली होती. खरं तर त्या रस्त्याचं काम जे आहे ते पूर्ण नाही झालं. तो रस्ता ज्या वेळेस तेवढा होता 24 वर्षापूर्वी तेवढाच आहे. तो रस्तानी सुधारला आणि या ठिकाणी साधूग्राम बनवायचं. आणि आता कसं माहिती ना, ज्या पद्धतीने माणसं इकडे येणार आहेत तेवढी येता कामा नये. कसं माहिती आहे, गैरसोय होता कामा नये. माणसं मरणार असतील तर कसले कुंभमेळे करता? पवित्र भूमी आहे, त्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे. का माणसं मरायची आणि तुम्ही प्रेरणा घ्यायची? त्यामुळे त्याला काय अर्थ नाही. नक्कीच. खरं तर माणसं मरत असतील तर तो असा कुंभमेळा घेऊन उपयोग नाहीये. पवित्र भूमी आहे, मात्र तपोवनातील ही झाडं जी आहे ती तोडल्या जाऊ देणार नाही. आणि त्यासाठी जरी रस्त्यावर उतरायची तयारी असेल, संपूर्ण नाशिककर जे आहे ते एकवटलेले आहे. आणि अभिनेते आणि निसर्गप्रेमी सयाजी शिंदे या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांनी लोकमतशी बोलताना आपल्या भावना जरी व्यक्त केल्या असल्या, मात्र तपोवन वाचवावं यासाठी संपूर्ण नाशिककर या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतो. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.